पंजाबच्या महापुरानंतर मराठवाड्याला सुद्धा या भयानक ढगफुटीने महापुरापासून सोडलं नाही. पण महाराष्ट्राचे नतद्रष्ट सत्ताधारी जी काही त्यांनी मदत पाठवली त्याच्यावर काय ते बॅनर काय पोस्टर काय तिथे फोटो काय काढताय, लाज वाटते या सगळ्या गोष्टींची. तुम्ही मदत करताय की स्वतःची चमकोगिरी करताय? बरं आता सत्ता तुमच्याकडे ना, एवढं अमाप यश मिळालंय तुम्हाला. हे राक्षसी असं मत मिळालंय ना तुम्हाला, मत मिळालेली ना. अजून किती हव्यास, पैशाचा हव्यास, सत्तेचा हव्यास, प्रसिद्धीचा हव्यास, किती हव्यास करणार. आणि हे असं इकडं मन उद्विग्न होत असताना तुम्ही खूप एक आनंदाची गोष्ट केली, त्याबद्दल मी तुमचा पाया पडून आभार. आमदार म्हणाले 1 दिवसाचं आम्ही वेतन देतो. वा वा वा. माझ्या राज्याचा 288 आमदारांचा समूह म्हणतो आम्ही 1 दिवसाचं वेतन देऊ. वा 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 वा. मी जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी, 288 आमदारांच्या पायाच्या अंगठ्याला माझं कपाळ टेकवायला तयार आहे. इतका आनंद झाला मला. किती मन मोठं आहे माझ्या 288 आमदारांचं. वा वा. लोकप्रतिनिधी असावे तर अशी. खूपच छान, खूपच छान. लाजा वाटायला पाहिजे, लाजा. 1 दिवसाचं वेतन देताय हरामखोरांनो. 1 दिवसाचं वेतन असं नाही म्हटले. माझ्या विधानसभा क्षेत्रातील माझे जे जे 2 नंबरच्या अड्ड्यांचे हप्ते आहेत, एक हप्ता देईल. आणि नको रे बाबा, आम्हाला तुमची कष्टाची कमाई नको रे बाबा. रात्रंदिवस घाम गाळून तुम्ही कमवलेला तो पगार त्या विधानसभेतला, विधान परिषदेतला नको नको नको. त्या पूरग्रस्तांना तुमची कष्टाची कमाई नको. तुमच्या मायका पोरांच्या तोंडचा घास नका देऊ रे त्यांना. नका रे नका. जी आमच्या हक्काची कमाई होती ती तुम्ही हरामानीची कमवली आहे ना, पाकिटातनं, हप्त्यानी. टुक्कारांनो, डुकरांनो, पूर्ण महिन्याचं द्या ना ते हप्ते तुमचे. जीव जाईल का तुमचा? पूर्ण 1 महिन्याचे हप्ते द्या सगळ्या आमदारांनी, या सगळ्या पोलीस स्टेशनला बांधलेल्या. प्लीज द्या बर का. तर मग मी आहे ना 2दा माझं कपाळ तुमच्या अंगठ्याला लावील. आणि थोडीशी लाज, लज्जा, आबरू, शरम, हया असेल ना, करा रे बदल तेवढा करा. नका रे नेपाळला आठवायला लावू आम्हाला. नका रे नका रे. लय पळू मारले रे सगळे आमदार, खासदार, मंत्री. लय पळू मारले. अक्षरशः नाल्यांमध्ये लोक पळाले, त्यांच्या माग पळाले तरी पिच्छा सोडला नाही त्यांचा, जोपर्यंत कुठून काढत नाही. भस्म्या रोग सुद्धा म्हणाला मला काल रात्री फोन करून, मला या नालायकांच्या मागे नका चिटकवू. मी एवढा महारोग नाहीये. माझी तीव्रता कमी आहे. मला लाज वाटते त्यांना चिटकायला. भस्म्या रोग सुद्धा लाजला तुम्हाला चिटकायला, लटकायला. रे शरम करा, शरम करा, शरम करा. थोडीशी तरी शरम करा. देशद्रोह आहे हा, देशद्रोह. लोक टाहो फोडताय, जीवाच्या आकांतानं मदत मागताय. आणि तुम्ही किती मन मोठं केलं ना. 1 दिवसाचा पगार, 1 दिवसाचा पगार. काय तर म्हणे 1 दिवसाचा पगार. 1 महिन्याची सगळी काळी कमाई द्या रे, ती आमचीच आहे. लुबाडून ओरबाडून त्या पदाचा, खुर्चीचा गैरफायदा घेऊन ओरबाडलेली. देशद्रोह हा देशद्रोहच आहे. सगळ्या जनतेनं यांना देशद्रोही म्हणायला सुरुवात केली पाहिजे रे, अशी अपेक्षा आहे आता आमची. बदलता का? बदलाल का? बदलायचं का? आहे का मानसिकता? देता का? मग आता देता 1 दिवसाचा पगार? देता? अरे तुमच्या 1 दिवसाच्या पगारावर